आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूननं घेतलेल्या या विश्रांतीमुळे संपूर्ण हवामान चक्रावर मोठा परिणाम झालाय। सध्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या ऑफशोर ट्रॅफची तीव्रता मंदावल्यामुळे पावसाची सक्रियता कमी झालेली असून वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण प्रचंड वाढलंय। परिणामी दुपारच्या वेळी जाणवणारा दाहक उकाडा आणि वाढलेलं तापमान हे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी एक मोठं आव्हान ठरतंय। हवामान विभागाच्या ताज्या उपग्रह प्रतिमा आणि डेटा पाहता सध्याच्या स्थितीत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा खंड पडला असला तरी ही स्थिती मात्र तात्पुरती आहे। येत्या 20 ते 21 जुलै पर्यंत बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार असून त्यातून निर्माण होणारी चक्रीय स्थिती मान्सूनचे वारे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेनं खेचून आणेल। यामुळे 22 जुलै नंतर राज्याच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळेल। कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करू शकतो, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पेरणीसाठी आवश्यक असलेला बॅकलॉग भरून निघण्यास मदत होईल। सध्याची स्थिती पाहता केवळ पावसाची प्रतीक्षा करणं पुरेसं नाहीये, तर शेतकऱ्यांनी पिकांमधील ओलावा तपासावा आणि सिंचनाचं योग्य नियोजन करावं। मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यात ढगाळ वातावरणासह येलो अलर्ट कायम असून अचानक येणाऱ्या सरी आणि विजांच्या कडकडाटामुळे होणाऱ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आगामी 48 तास हे ट्रान्झिशनल फेज असून मान्सूनच्या या दुसऱ्या डावासाठी यंत्रणांनी आतापासूनच सज्ज राहणं गरजेचं आहे। वातावरणातील या बदलांमुळे आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणं आणि हवामान विभागाच्या तांत्रिक बुलेटिनकडे लक्ष देणं हेच आता गरज आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।